गोबी मंचुरियन बनवण्यासाठी फ्लावरला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यावं लागतं। तर त्यासाठी मी अशा प्रकारे त्याच्या एजेस कट करून घेते आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मंचुरियनसाठी गोबी कट करून घ्यावा लागेल। त्याच्यानंतर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये काय करून घेणार आहे, मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून काय होईल, त्याच्यामध्ये एखादा किडा किंवा काही जर्म्स असतील तर ते मिठाने वर येतील। तर काही जण गरम पाण्यात थोडंसं भिजवून घेतात, पण त्याच्यामुळे काय होते, गोबी मंचुरियन सॉगी होण्याची शक्यता असते, म्हणून फक्त मीठ टाकून तसंच ठेवलं आहे। इकडे मी कांद्याची पात घेऊन त्याचे जे व्हाईट कांदे आहेत ते सेपरेट कट करून घेते आहे आणि पात वेगळी कट करून घेते आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी सगळ्या भाज्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे आणि इकडे एक 10 मिनिटानंतर आपली गोबी मिठाच्या पाण्यामध्ये अशी चांगली चोळून परत एकदा धुवून घेते आहे। आणि इकडे अशी मी एका जाळीदार भांड्यात गोबी ठेवलेली आहे। इकडे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा घेऊन त्याला मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ आणि एक चिमूटभर खाण्याचा कलर टाकून असं फिरून त्याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने काय करून घेते, स्लरी बनवून घेते आहे। हे बघा, अशा पद्धतीने, जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, फक्त एक पातळ लेयर त्या गोबीवरती यायला मी दाखवल्याप्रमाणे। यानंतर मी त्यामधील अर्धी गोबी या मिश्रणात कोट करून घेतलेली आहे। मग गॅसवर एक कढई चांगली तापवून त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर कोट केलेले गोबी याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत। तर जास्त प्रमाणात एकदम नाही घालायचे, थोडे थोडे टाकायचे। हे बघा, इतकेच मी घातलेले आहेत। थोडे वरून तळून झाल्यानंतर आपल्याला ते परत फ्लिप करून दुसरी बाजू पण तळून घ्यायची आहे। छान तळून झाल्यानंतर याला तेल निचरून आपल्याला एका टिश्यू पेपरवरती प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे। छान सोनेरी रंग आला की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट। इथे तुम्ही आलं लसूण कट करून बारीकही टाकू शकता, पण ते दाताखाली येतं म्हणून मला आवडत नाही। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ढबू मिरची थोडीशी टाकलेली आहे। कांद्याच्या पातीतील पांढरा कांदा, कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान परतवून घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस हा टाकून मी परतवून घेतलेला आहे। यामध्ये अगदी अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे, कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून। त्यानंतर हे छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून त्याला एक छान उकळी काढायची आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी करून घेतलेली आहे आणि ती हळूहळू टाकून हे मिश्रण घट्ट होत आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला जो सॉस आहे तो रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर इकडे मी जे तळलेले गोबी आहे ते परत एकदा तळून घेत आहे, कारण ते असे सॉगी नाही होणार म्हणून। तर परत एकदा तळून घेतल्याने हे खूप क्रिस्पी होतील आणि आपली मंचुरी अगदी क्रिस्पी आणि यम्मी लागेल। तर त्याच्यासाठी मी परत एकदा तळून घेते आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। तर हे बघा, असं मी परत एकदा पुन्हा तळून घेतलेलं आहे। इकडे सॉस रेडी ठेवलेला आहे, कारण जर तळून ठेवलेला असेल
आणि ते 10 मिनटं राहिले तर आपली जी गोबी आहे तळलेली ती मऊ पडू शकते म्हणून. तर इकडे असं रेडी करून हे पटकन तळलेलं गरमागरम असे गोबी त्याच्यामध्ये टाकले की आपली गोबी मंचुरियन खूप क्रिस्पी लागते आणि चविष्ट लागते. त्याच्यानंतर कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकून मी छान सजवून घेतलेलं आहे आणि इकडे रेडी आहे आपली गोबी मंचुरियन.